मित्रांनो, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण नेहमी म्हणतो हे करण्याऐवजी ते करायला पाहिजे, परंतु अशाच प्रकारची वाक्य इंग्रजीत कशी बोलायची आपण कुमारी रिया रणजित पवारकडून जाणून घेणार आहोत. रिया, माझं पहिलं वाक्य आहे, प्रदूषण करण्याऐवजी आपण ही दिवाळी इको फ्रेंडली साजरी करायला पाहिजे. Instead of polluting, we should celebrate this Diwali eco-friendly way. मागे वळून बघण्याऐवजी आपण पुढे जायला पाहिजे. Instead of looking back, we should move forward. योग्य वेळेची वाट पाहण्याऐवजी आपण कृती करायला पाहिजे. Instead of waiting for right time, we should take action. व्हेरी गुड. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपल्या मराठीच्या वाक्यामध्ये च्या ऐवजी असा शब्द असतो त्यावेळी आपल्याला इंग्रजीच्या वाक्यामध्ये इन्स्टेड ऑफचा वापर करायचा असतो आणि त्या ऑफ नंतर जी क्रिया असते तिला ING लावायचा असतो. इन्स्टेड ऑफ पोल्युटिंग म्हणजे प्रदूषण करण्याऐवजी, इन्स्टेड ऑफ वेस्टिंग टाईम म्हणजे वेळ फुकट घालवण्याऐवजी. अशा रीतीने आणि मराठीच्या वाक्यामध्ये जो पाहिजे शब्द येतो त्यासाठी इंग्रजीच्या वाक्यामध्ये तुम्हाला शूडचा वापर करायचे. रिया, माझं पुढचं वाक्य आहे, गरिबांना दुर्लक्षित करण्याऐवजी आपण त्यांना मदत करायला पाहिजे. Instead of ignoring the poor, we should help them. इतरांवर टीका करण्याऐवजी आपण त्यांना मोटिवेट करायला पाहिजे. Instead of criticizing others, we should motivate them. अपयशाला घाबरण्याऐवजी आपण प्रयत्न करायला पाहिजे. Instead of fearing failure, we should try. सुपर. बघा विद्यार्थी मित्रांनो, रियाने सांगितलं इन्स्टेड ऑफ फिअरिंग फेल्युअर वी शूड ट्राय, म्हणजे अपयशाला घाबरण्याऐवजी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. रिया, माझं पुढचं वाक्य आहे, वेळ फुकट घालवण्याऐवजी आपण काहीतरी शिकायला पाहिजे. Instead of wasting our time, we should learn something new. माझं पुढचं वाक्य आहे रिया की दिवाळीची सुट्टी फुकट घालवण्याऐवजी आपण NN अकॅडमीचा इंग्लिश स्पीकिंग कोर्स जॉईन करायला पाहिजे. Instead of wasting the Diwali vacations idly, we should join NN Academy English speaking course. व्हेरी गुड रिया. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, NN अकॅडमीचा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स 15 ऑक्टोबरला सुरू होत आहे. प्रवेश देण्यास सुरू आहे. धन्यवाद.